नमस्कार मित्रांनो, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कामिनी भाग 30. कामिनीचे यामागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतीलच. चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही लगेच पाहू शकता. रविवारचा दिवस उगवला. प्रसिद्ध गायक सूरज अवचार घरी येणार असल्याने घराची साफसफाई करून सगळं नीटनेटकं ठेवण्यात आलं होतं. आज कामिनी तर खूप उत्साहात होती. ती आंघोळ झाल्यानंतर छानपैकी रेडी झाली. पिवळ्या रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. तिने साधा सिंपल मेकअप केला आणि त्यावर केस मोकळे सोडले. पण त्या लुकमध्ये ती छान दिसत होती. अरे वा, आज खूप गोड दिसते तू लाडू, सुधीर कौतुकाने म्हणाला. खरं का सुधीर? कारण मी अजून तरी मेकअप नाही केला, कामिनी म्हणाली. अशीच छान दिसते तू, मेकअपची गरज नाही. पण एक कमी आहे, तो म्हणाला. काय कमी आहे? तिने विचारलं. तसा तो ड्रेसिंग टेबलजवळ गेला आणि त्याने मेकअप बॉक्स उघडला. त्यात लिपस्टिकचे 3 शेड्स होते. त्याने लाईट पिंक शेडवाली लिपस्टिक हातात घेतली आणि तिचा चेहरा उंजळीत घेऊन त्याने तिच्या ओठांवर लिपस्टिक लावली. नाव इट्स परफेक्ट, सुधीर म्हणाला. थँक्यू सुधीर, ती म्हणाली. तू चल गॅलरीत, मी तुझे छानपैकी फोटो काढतो, तो म्हणाला आणि तिला गॅलरीत घेऊन गेला. त्याने तिचे छान फोटो काढले, त्यामुळे ती पण खुश झाली. सुधीर, बस ना, किती फोटो काढणार आहात आता? कामिनी म्हणाली. अगं, झालेत फोटो काढून, तू बाहेर जा, मी आलोच एक फोन करून, सुधीर म्हणाला. सुधीर, अहो रविवारी तरी काम टाळत जा ना, कामिनी म्हणाली. अगं फक्त एकच फोन करायचा आहे, सुधीर म्हणाला. ओके, लवकर या मग बाहेर, मी बाहेर जाते, कामिनी म्हणाली. हो, हळू जा, सुधीर म्हणाला आणि मग कामिनी तिथून सावकाश चालत निघून गेली. सुधीरने पण इकडे कुणाला तरी फोन केला. साक्षीने सगळ्यांसाठी छानपैकी गरमागरम चहा बनवला आणि हॉलमध्ये घेऊन आली. सगळे डायनिंग टेबलवर बसले होते. तिने सगळ्यांना चहा दिला, मग सगळे चहा घेऊ लागले. कामिनी, सूरज किती वाजता येणार आहे ग? आईने विचारलं. 12 वाजेपर्यंत येतील, कामिनी म्हणाली. अच्छा, मग स्वयंपाकाची तयारी करावी लागेल लवकर. तुमच्यासाठी नाश्त्याचं काय बनवू? आईने विचारलं. काहीच बनवू नको, डायरेक्ट जेवण करूया, बाबा म्हणाले. आई, काल मी चिवडा आणला होता ना, तो दे सर्वांना, चैतन्य म्हणाला. हो चालेल, चैतन्य तू चल माझ्यासोबत, आई म्हणाली. हो आई, चैतन्य चहाचा शेवटचा घोट संपवत म्हणाले आणि मग आईसोबत किचनमध्ये निघून गेला. थोड्या वेळाने सुधीर हॉलमध्ये आला आणि त्यानेही चहा घेतला. नंतर सगळ्यांनी थोडासा चिवडा खाल्ला आणि सगळे आपापल्या कामाला लागले. साक्षी, कामिनी आणि आई किचनमध्ये निघून गेल्या. सुधीर हॉलमध्ये बाबांसोबत बोलत बसला. सुधीर, कंपनीचं काम कसं सुरू आहे? बाबांनी विचारलं. चांगलं सुरू आहे बाबा, रेश्माच्या जागी दुसरी मुलगी जॉईन झाली आहे, ती पण चांगलं काम करते, सुधीर म्हणाला. अच्छा, चांगलं आहे मग, बाबा म्हणाले. हो बाबा, सुधीर म्हणाला. सुधीर, जरा मार्केटमध्ये जाऊन श्रीखंड घेऊन येतोस का? आईने किचनमधून बाहेर येत विचारलं. अगं, त्याला कशाला सांगते, मी जाऊन घेऊन येतो. तसं पण सूरज घरी येईल तर सुधीरला इथे थांबावं लागेल, बाबा म्हणाले. बरं ठीक आहे, तुम्ही आणा श्रीखंड, आई म्हणाली. हो, येतो तयार होऊन आणि मग निघतो, बाबा म्हणाले आणि रूममध्ये निघून गेले. थोड्या वेळाने रेडी होऊन बाबा मार्केटमध्ये गेले. 12:30 वाजेच्या सुमारास सुधीरने पाठवलेल्या पत्त्यावर पोचला आणि मग गेट उघडून आत आला. घराचं दार तर उघडच होतं, पण तरीही त्याने डोअरबेल वाजवली. डोअरबेलचा आवाज ऐकून साक्षी बाहेर आली आणि समोर सूरज अवचारला पाहून ती खुश झाली. अय्या, सूरज सर तुम्ही, या ना आत, साक्षी उत्साहाने म्हणाली. येस, सूरज म्हणाला आणि मग घरात येऊन सोफ्यावर बसला. मी आलेच हां पाणी घेऊन, साक्षी म्हणाली आणि किचनमध्ये निघून गेली. तिने किचनमध्ये जाऊन कामिनीला सूरज आल्याचे सांगितले आणि मग ती पाणी घेऊन हॉलमध्ये आली. कामिनीही तिच्या मागोमाग हॉलमध्ये आली. हाय कामिनी वहिनी, सूरज म्हणाला. हॅलो, कामिनी म्हणाली. सुधीर कुठे आहे? दिसत नाहीये, सूरज म्हणाला. ते रूममध्ये आहेत, येतीलच आता, तुम्ही बसा ना, कामिनी म्हणाली. हो, सूरज म्हणाला आणि मग त्याने पाणी घेतलं. तेवढ्यात सुधीर तिथे आला आणि सूरजला पाहून म्हणाला. अरे वा, सिंगर साहेब कधी आलात? आताच आलो सुधीरराव, सूरज म्हणाला
आणि मग दोघांनीही गळाभेट घेतली आणि मग दोघेही सोफ्यावर बसले. सुधीरने कामिनीलाही बसायला सांगितलं. सुधीर, हे कॉन्ट्रॅक्ट पेपर्स आहेत, तू एकदा वाचून घे. सूरज म्हणाला. हो, कामिनीला वाचून दाखवतो. सुधीर म्हणाला. अहो, त्याची काही गरज नाही. मला खात्री आहे तुम्ही विचारपूर्वक वाचून नंतरच मला सही करायला लावणार. आय ट्रस्ट यू. कामिनी विश्वासाने म्हणाली. क्या बात है, खूप विश्वास आहे रे वहिनींचा तुझ्यावर. सूरज कौतुकाने म्हणाला. हो, म्हणून तर प्रेमात पडलो ना मी तिच्या. सुधीर म्हणाला आणि त्याने कॉन्ट्रॅक्ट पेपर्स सूरजच्या हातून घेतले आणि ते पेपर्स त्याने नीट डोळ्यांखालून घातले. एव्हरीथिंग इज फेअर, सुधीर म्हणाला. व्यवस्थित वाचले ना तू पेपर? सूरजने विचारलं. हो, कामिनी सही करेल या पेपर्सवर, सुधीर म्हणाला. ओके, टेक दिस पेन. सूरजने सुधीरच्या हातात पेन दिला आणि मग सुधीरने जिथे जिथे सांगितलं त्या जागी कामिनीने एकदम परफेक्ट सही केली. पण सूरज मात्र अवाक होऊन तिच्याकडे पाहतच राहिला. दिसत नसून पण किती परफेक्ट सही केली होती तिने. त्याला तिचं खूप कौतुक वाटलं. नाव इट्स डन. कॉंग्रॅच्युलेशन्स कामिनी फॉर सिंगिंग कॉन्ट्रॅक्ट पेपर्स ऑफ युअर फर्स्ट ऑडिओ सॉन्ग, सूरज म्हणाला. थँक्यू, कामिनी म्हणाली. कामिनी, आय एम रेडी विथ द सॉन्ग लिरिक्स. मला सांग, तुला कसं सोपं जाईल ते पाठ करायला? कारण मी चाल लावून रेकॉर्ड केलंय, सूरज म्हणाला. तुम्हाला जर पॉसिबल होणार असेल तर PDF फॉर्मॅट सेंड करा, मी घेईन वाचून. फोनमध्ये टॉकबॅक असतो, मी करून घेईन प्रिपेअर, कामिनी म्हणाली. ओके चालेल, मी रेकॉर्डिंग पण पाठवतो. सुधीर, तू मला कामिनीचा नंबर सेंड कर, सूरज म्हणाला. हो, लगेच करतो, सुधीर म्हणाला आणि त्याने लगेच सूरजला कामिनीचा फोन नंबर सेंड केला. थोड्या वेळाने बाबा, आजी आणि चैतन्य तिथे आले आणि बोलत बसले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. थोड्या वेळाने सगळे जेवायला बसले आणि सगळ्यांनी पोट भरून जेवण केलं. सूरजने आईने बनवलेल्या भाजीचं तोंड भरून कौतुक केले. तिलाही खूप बरं वाटलं. संध्याकाळी सुधीर त्याला रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी घेऊन गेले आणि आईने भांडीवालीसाठी भांडे व्यवस्थित जमा करून ठेवली. भांडीवाली आल्यावर तिने ती घासायला घेतली. कामिनी तिच्या रूममध्ये निघून गेली. दुसऱ्या दिवसापासून कामिनीने PDF मधील गाणं पाठ करायला सुरुवात केली आणि सोबतच सूरजने चालीवर म्हटलेलं गाणंही ती रेग्युलर ऐकू लागली. अभ्यासासोबतच तिचा गाण्या म्हणण्याचा सरावही सुरू होता. पण या काळात तिला बरीच पथ्य पाळावी लागत होती, कारण घसा खराब होऊ द्यायचा नव्हता. थोड्याच दिवसात गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी जावं लागणार होतं. पण ती जे काही चालू होतं त्यात खूप खुश होत होती. या संपूर्ण प्रवासात तिला सर्वांची विशेष साथ लाभली होती. ती स्वतःला फार नशीबवान समजत होती. आता मनात फक्त एकच इच्छा होती की तिने गायलेलं गाणं सर्वांना आवडावं. असंच एक दिवस प्रॅक्टिस झाल्यानंतर सुधीर कामिनीला म्हणाला. कामिनी, तू जे गाणं म्हणणार आहेस त्याची लिरिक्स उत्तम आहे आणि तुझ्या आवाजात ऐकायला खूप छान वाटते. नक्की ना सुधीर? मला फार भीती वाटते. एवढं स्टेज करेज माझ्यात नाहीये, कामिनी म्हणाली. डोंट वरी माय डिअर लाडू, खूप छान गाणं म्हणणार आहेस तू, मला खात्री आहे. बिंदास्त राहा आणि गाणं म्हणताना माझा विचार कर, बघ मग सगळं जमेल, सुधीर म्हणाला. नॉट बॅड आयडिया, मी असंच करेन रेकॉर्डिंगच्या दिवशी, कामिनी खुश होऊन म्हणाली. पण आता सध्या थोडा सरावाला ब्रेक देशील का? थोडं माझ्याकडेही लक्ष दे, सुधीर म्हणाला. असं म्हणताय, पण सॉरी, मी हे करू शकत नाही. आय एम फीलिंग स्लीपिंग नाऊ, कामिनी मुद्दाम चिडवत म्हणाली. असं कसं? किती दिवस झाले यार, तू मला वेळच दिला नाही. दिस इज नॉट फेअर, सुधा, तो थोडासा चिडून म्हणाला. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर, ती बेडवर स्वतःला झोकून देत म्हणाली. बरं ठीक आहे, मी वाट बघणार आहे तुझी माझ्याजवळ येण्याची. सध्या झोप तू. गुड नाईट, सुधीर समजदारी दाखवत म्हणाला. दॅट्स लाईक अ गुड हजबंड. गुड नाईट नवरोबा, कामिनी म्हणाली. थोड्या वेळाने दोघेही झोपेच्या अधीन झाले. अखेर रेकॉर्डिंगचा दिवस उगवला. सुधीर आणि कामिनी एका हॉटेलमध्ये थांबले होते. कामिनीने एक सिंपल अशी साडी नेसली होती
आणि सुधीरने तर तिची खास हेअरस्टाईल करून दिली होती. आपली बायको सुंदर दिसावी हाच त्याच मागचा उद्देश होता. ती अतिशय सुंदर दिसत होती. सुधीरने तिला कुणाची नजर लागू नये म्हणून तिच्या कानामागे काजळचा टिका लावला. त्याचं इतकं प्रेम पाहून कामिनीला खूप भरून आलं. सुधीर, बस ना आता, किती प्रेम करणार आहात? ती भावूक होत म्हणाली. जन्मभर प्रेम करत राहील. डू यू हॅव एनी प्रॉब्लेम? त्याने विचारलं. तशी तिने नकारार्थी मान हलवली. ऑल द बेस्ट. आणि गाणं म्हणताना अजिबात घाबरू नको. आय एम विथ यू, हे लक्षात ठेव. तुला आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे. सुधीर तिला शुभेच्छा देत म्हणाला. थँक्यू सुधीर, आय विल रिमेंबर एव्हरीथिंग. कामिनी म्हणाली. निघूयात का आता? त्याने विचारलं. हो, ती म्हणाली आणि मग दोघेही हॉटेलमधून बाहेर पडले आणि स्टुडिओमध्ये जायला निघाले. ठरल्याप्रमाणे दोघेही स्टुडिओमध्ये पोहोचले आणि दोघांनीही तिथे गेल्यानंतर सूरजची भेट घेतली. कामिनी, आर यू रेडी? काही प्रॉब्लेम वगैरे नाही ना? सूरजने विचारलं. नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. माझी प्रॅक्टिस झाली आहे, ती म्हणाली. दॅट्स ग्रेट. ऑल द बेस्ट, सूरज म्हणाला. थँक्यू, कामिनी म्हणाली आणि मग तिने तिची पोझिशन घेतली. बॅकग्राऊंड म्युझिकच्या धूनवर तिने गाणं म्हणायला सुरुवात केली. अतिशय सुंदर पद्धतीने तिने गायलं होतं आणि वातावरण रोमॅन्टिक करून टाकलं होतं. गाणं संपल्याबरोबर सगळ्यांनी कामिनीसाठी कौतुकाने टाळ्या वाजवल्या. सुधीर तर लगेच कामिनीजवळ गेला आणि त्याने तिला एका बाजूने मिठीत घेतलं. खूप भारी म्हटलं तू गाणं, सुधीर कौतुकाने म्हणाला. थँक्यू, कामिनी एवढंच म्हणू शकली आणि मग दोघेही तिथून निघून सूरजकडे आले. परफेक्ट कामिनी, यू आर रिअली गोइंग टू बी अ ग्रेट सिंगर, सूरज कौतुकाने म्हणाला. थँक्यू, कामिनी म्हणाली. मला खात्री आहे हे गाणं सुपरहिट होणार, सूरज म्हणाला. मला सुद्धा खात्री आहे, सुधीर म्हणाला. पुढील आठवड्यात हे गाणं रिलीज होईल, तोपर्यंत वाट बघूया, सूरज म्हणाला. ओके, बाय द वे, थँक्यू सो मच सर. तुमच्यामुळे मला ही गाणं गाण्याची सुवर्ण संधी मिळाली, कामिनी म्हणाली. इट्स माय प्लेजर डिअर, यू आर अ टॅलेंटेड पर्सन, सूरज म्हणाला. खरंच सूरज, मी तुझा आभारी आहे. तू निमंत्रणाला मान देऊन लग्नाला आला आणि कामिनीला गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी सिलेक्ट केलं, सुधीर म्हणाला. अरे, आभार कसले मानतो मित्रा. सॉन्ग रिलीज झाल्यावर छान पार्टी द्या मला, सूरज म्हणाला. हो, ती तर देणारच आहे. तुलाच पहिलं निमंत्रण आहे, सुधीर म्हणाला. मी नक्की येईन. चला आता छानपैकी इथला फेमस वडापाव खायला जाऊ, सूरज म्हणाला. अरे नको, आम्ही खाऊन आलोय, सुधीर म्हणाला. अरे चल ना भावा, सूरज म्हणाला. बरं ठीक आहे, चल, सुधीर त्याला नाही म्हणू शकला नाही. नंतर तिघेही स्टुडिओमधून बाहेर पडले आणि वडापाव खायला गेले. छानपैकी तिघांनी वडापाव खाल्ला आणि मग कामिनी आणि सुधीर हॉटेलमध्ये परत गेले. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर दोघांनीही चेंज केलं आणि जरा निवांत बसले. कामिनीला आज खूप छान वाटत होतं, कारण गाणं अतिशय उत्तमरित्या रेकॉर्ड झालं होतं. पण या गोष्टीवर तिला स्वतःला विश्वास बसत नव्हता. कामिनी, मी आईबाबांना गाणं मस्त रेकॉर्ड झाल्याचं कळवतो, सुधीर म्हणाला. हो चालेल, कामिनी म्हणाली आणि मग सुधीरने आईला फोन केला. सुधीरने आईला आणि बाबांना रेकॉर्डिंग उत्तम झाल्याचं कळवलं. आईबाबांनी कामिनीला भरभरून शुभेच्छा दिल्या आणि नंतर फोन ठेवला. मग कामिनीनेही तिच्याही आईबाबांना फोन करून कळवलं. ते दोघेही खूप खुश झाले आणि त्यांनी आपल्या लेकीला भरभरून शुभेच्छा दिल्या. कामिनीलाही खूप छान वाटलं. सगळ्यांचा तिला खूप सपोर्ट मिळाला होता. अंध असतानाही घरच्यांचा एवढा सपोर्ट मिळणं ही एक आश्चर्यकारक बाब होती. दुर्दैवानं प्रत्येक अंध व्यक्तीला घरच्यांचा सपोर्ट मिळत नाही. काही अंध लोक घरच्यांचा प्रेमापासून वंचित राहतात. घरी भावंडांशी जुळवून घ्यावे लागते. ज्यांच्या घरी सगळे जुन्या विचारांचे लोक असतात त्यांच्या घरी खूप प्रॉब्लेम्स असतात. काही मुले असेही असतात ज्यांना आईने किंवा वडिलांनी सोडले आहे आणि सिंगल पॅरेंट मुलांना सांभाळतात आणि अशा वेळी त्या व्यक्तीच्या मनात निर्माण होतो न्यूनगंड. आपण किती अभागी आहोत असं त्या व्यक्तीला वाटू लागतं. शेवटी ती लोक पण हाडामासांचीच माणसं असतात.
पण प्रेम आणि आदर त्यांच्या वाट्याला खूप कमी येतं. पण सत्य तर हे आहे की जी व्यक्ती अंध किंवा अपंग असते ती विविध गुणकौशल्यांनी परिपूर्ण असते. काहींचा आवाज खूप मधुर असतो, तर काही जन्मजात कवी असतात. काही जण तर खेळाडू असतात आणि काही दिसत नसून सुद्धा अतिशय सुंदर चित्र काढतात आणि काही जण तर खूप छान स्वयंपाक करतात. त्यांच्या मनात दुर्दम्य इच्छाशक्ती असते शिकण्याची आणि काहीतरी करून दाखवण्याची, आणि ते त्यांची स्वप्न पूर्ण करायला परिश्रम सुद्धा घेतात आणि यशस्वी होतात, जे सर्वसाधारण डोळस माणसाला पण जमत नाही. आणि अंध व्यक्ती तर डोळस माणसापेक्षा प्रेमाच्या बाबतीत खूप जास्त प्रामाणिक आणि खरे असतात. कारण डोळ्यांनी दिसत नसल्यामुळे ते शारीरिक आकर्षणाला नाही तर मनाच्या सौंदर्याला महत्त्व देतात आणि मनावर आणि विचारांवर प्रेम करतात. एकमेकांची साथ कधीच सोडत नाहीत. खरंच किती विशेष असतात ही लोक. पण आजकाल आपला समाज बराच सुधारतोय. इतर कुणी किती जरी नावं ठेवली तरी आई वडील आणि कुटुंबीय आपल्या अंध किंवा अपंग मुलाच्या किंवा मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. त्यांना शिकवतात आणि लहानाचं मोठं करतात. आपल्या मुलाला किंवा मुलीला योग्य जोडीदार निवडून देण्यात मदत देखील करतात. आणि असंच काहीसं कामिनीच्या बाबतीत झालेलं. त्यामुळे ती स्वतःला खूप भाग्यवान समजत होती. सुधीर, झोपलात का? कामिनीने विचारलं. नाही ग. का ग, असं का विचारतीये? त्याने तिच्या खांद्यावर हात टाकून विचारलं. असंच, मला गप्पा मारायच्या आहेत तुमच्यासोबत, ती म्हणाली. अरे वा, आज तुला माझ्यासाठी वेळ मिळाला तर? तो तिचा हात हातात घेत म्हणाला. असं काही नाही, आज आपण घरी नाही ना, म्हणून तुमच्यासोबत प्रेमाचे क्षण जगायचे आहेत, कामिनी म्हणाली. ओ, आज तुझा इरादा वेगळाच काहीतरी दिसतोय. बरं झालं कालच मेडिकलमध्ये जाऊन प्रोटेक्शन घेऊन आलो, तो मुद्दाम चिडवत म्हणाला. अहो गप्प बसा, किती निर्लज्ज झाले तुम्ही, काहीही बोलू नका, ती रागावून म्हणाली. कारण पोटात लाजाळू फुलपाखरांनी गर्दी केली होती. अगं काहीही काय त्यात, आता रूममध्ये आपण दोघंच आहोत म्हटल्यावर फक्त गप्पाच थोडी ना मारणार आहोत आपण, कधी ना कधी मनावरचा कंट्रोल सुटेलच ना, तो चिडवत म्हणाला. आणि त्याने तिचा हात हातात घेऊन त्यावर ओठ टेकवले. सुधीर, ती लाजून म्हणाली आणि स्वतःचा हात सोडवून घेऊ लागली. पण त्याने काही हात सोडला नाही. यू आर लुकिंग टू मच सेक्सी टुडे, तो हळूच तिच्या कानात पुटपुटला. तशी ती शहारली. सुधीर, मी तुम्हाला पाहू शकत नाही, पण तुमचा होणारा स्पर्श मला वेड लावतो. किती प्रेम करता तुम्ही माझ्यावर, मला सगळं स्वप्न वाटतं. नका ना इतकं प्रेम करू, ती म्हणाली. आय लव्ह यू अँड आय विल लव्ह यू टिल एंड ऑफ माय लाईफ. परत असं बोलू नको, तो म्हणाला आणि त्याने तिचा चेहरा स्वतःकडे वळवला. त्याने तिचं सौंदर्य नजरेत साठवून घेतलं आणि तिच्या गुलाबी ओठांवरून त्याने अलगद अंगठा फिरवला. पण त्याच्या अंगठ्याच्या स्पर्शाने ती शहारली आणि तिचे ओठ विलग झाले. त्याने हलकेच तिच्या ओठांना आपल्या ओठांनी बंदिस्त केले आणि तीही हळूहळू त्याला प्रतिसाद देऊ लागली. त्याचा तो सहवास तिला हवाहवासा वाटू लागला. मनसोक्त ओठांचं रसपान केल्यानंतर तो तिच्यापासून दूर झाला आणि त्याने हलकेच तिच्या मानेवर ओठ टेकवले आणि नंतर तिला बेडवर झोपवून त्याने तिच्या सर्वांगावर ओठ फिरवायला सुरुवात केली. त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने ती सुखावत होती. त्याने परत एकदा तिच्या चेहऱ्याजवळ येऊन तिच्या ओठांना बंदिस्त केले आणि तिचेही हात त्याच्या केसांतून फिरू लागले आणि थोड्याच वेळात दोघेही एकमेकांना हरवून गेले आणि प्रेमरंगी न्हाऊन निघाले. दोघेही एकमेकांच्या सहवासात तृप्त झाले. सचिनची आई आणि रेश्मासोबत बोलण्यासाठी तिच्या रूममध्ये निघून गेली. रेश्मा फोन बघत बसली होती. येऊ का गात, आईने विचारलं. या ना आई, यात काय विचारायचं, रेश्मा म्हणाली. तशी आई आत आली आणि रेश्माच्या बेडवर बसली. सचिनचा फोन आला होता का ग, आईने विचारलं. नाही आई, संध्याकाळी फोन येईल त्यांचा, रेश्मा म्हणाली. अच्छा, आई म्हणाली. तुम्हाला काही बोलायचं होतं का, रेश्माने विचारलं. हो, मला म्हणायचं होतं की तुझी जर इच्छा असेल तर तू एखाद्या ठिकाणी जॉबसाठी ट्राय कर ना. म्हणजे बघा, आता सचिन घरी नाही आणि दिवसभर जास्त कामही नाही, तुलाही करमत नसेल ना. जॉब वगैरे केला तर मनही रमेल ना.
तुझी इच्छा असेल तर कर ट्राय, मी जबरदस्ती करणार नाही. आई म्हणाली. ठीक आहे आई, मी प्रयत्न करेन आणि खूप सारं थँक्यू माझा इतका विचार करण्यासाठी. रेश्मा म्हणाली. अगं थँक्स काय त्यात, तू माझ्या लेकीसारखीच आहेस. मी समजू शकते तुझ्या भावना. लग्न होऊन जेमतेम 1 महिना झाला आणि सचिन युरोपला निघून गेला. तुला खूप एकटं वाटत असेल, मी समजू शकते. म्हणून बोलले जॉबसाठी ट्राय करून बघ. आई म्हणाली. हो, मी नक्की प्रयत्न करीन, रेश्मा म्हणाली. नंतर दोघीही बराच वेळ गप्पा मारत बसले. सायंकाळी सुधीरला जाग आली तेव्हा कामिनी त्याच्या कुशीत झोपलेली होती. तिच्या चेहऱ्यावरून ती शांत वाटत होती. कामिनी, संध्याकाळ झालीये, उठायचं नाही का? त्याने तिला हलवत विचारले. फक्त 5 मिनिटं झोपू द्या सुधीर, ती झोपेतच म्हणाली. ओके, तो म्हणाला आणि तिथून उठून फ्रेश व्हायला निघून गेला. थोड्या वेळाने तो फ्रेश होऊन आला तेव्हाही कामिनी झोपलेलीच होती. त्याला आश्चर्य वाटलं, किती दिवसांनी अशी टेन्शन फ्री होऊन झोपली होती ती. त्याने त्याचं आवरलं आणि मग परत तिच्याजवळ जाऊन बसला आणि त्याने तिला हाक मारली. कामिनी, चल उठ आता. ती म्हणाली आणि डोळे चोळतच उठून बसली. अगं, एवढी का झोपते तू आज? खूप थकवा आलाय का? त्याने विचारलं. नाही, पण डोक्यावरचा ताण आता कमी झाला ना, म्हणून आता शांत झोप लागली, ती आळस देत म्हणाली. ओके, तू जा आणि फ्रेश हो, मी वाट बघतोय. हॉटेलमध्ये जाऊया जेवायला. आल्यानंतर निवांत झोप, सुधीर म्हणाला. हो, ती म्हणाली आणि फ्रेश व्हायला निघून गेली. सुधीर तोपर्यंत मोबाईल बघत बसला. पण मोबाईलमध्ये बघताना मनात असंख्य विचार येत होते. कामिनीने गाणं तर खूप छान म्हटलंय, पण लोकांना ते आवडेल ना? आणि गाणं आवडल्यावर लोक तिला अंध म्हणून हिणवणं बंद करतील का? तसंच व्हायला हवं. आता कामिनीच्या आयुष्यात कुठलीच अडचण यायला नको. मला तिला यशस्वी होताना पाहायचं आहे आणि स्वावलंबी पण होताना पाहायचंय. देवा, प्लीज असंच होऊ दे. थोड्या वेळातच कामिनी फ्रेश होऊन बाहेर आली आणि तिने पटपट आवरलं आणि मग सुधीरला म्हणाली. सुधीर, झालं माझं आवरून, निघूया का? हो चल, सुधीर म्हणाला आणि बेडवरून उठून त्याने वॉलेट खिशात टाकले आणि मग तो कामिनीजवळ गेला आणि त्याने तिचा हात हातात घेतला आणि मग दोघेही तिथून बाहेर पडले. त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन छानपैकी जेवण केलं आणि मग हॉटेलमध्ये परतले आणि दोघांनी रात्री छान झोप घेतली आणि मग दुसऱ्या दिवशी घरी परतले. दुसऱ्या दिवसापासून दोघेही आपापल्या कामात व्यस्त झाले. घरी कामवाली बाई लावल्याने आईचाही कामाचा बराच ताण कमी झाला होता. आजी तर खूप खुश होती, कारण तिच्या दोन्ही नातवंडांचा संसार सुखाने सुरू होता. आई आणि बाबाही खूप आनंदात होते. साक्षी प्रेग्नेंट असल्याने चैतन्य तिची चांगली काळजी घेत होता. तिला काय हवंय काय नकोय याकडे लक्ष देत होता. त्यामुळे साक्षी ही खूप आनंदात राहू लागली. दशरथ कुटुंबीय पण खूप आनंदात राहू लागली. कामिनीसाठी सगळे खुश होते, पण पवित्राचा मात्र जळफळाट होत होता. पण ती काही करू शकणार नव्हती, कारण तिला संसार करायचा होता. कामिनीने आई आणि बाबा कामिनीला इतके छान संसार मिळालं म्हणून खूप आनंदात होते. आमिनीचं कॉलेज पण खूप छान सुरू होतं. सगळे तिचं कौतुक करायचे. पण एका दिवशी ती पूजा आणि अमृतासोबत कॅन्टीनमध्ये जात असताना एका मुलाने कमेंट पास केली. या आंधळीचे नखरे तर बघा, क्लासमधून दुसरी का आली, खूप मटकायला लागली ही. नवऱ्याच्या जीवावर पास झाली आहे ही, नाहीतर हिला कुठे काय येतं. जर कॉलेजमधल्या एखाद्या मुलाने पेपर सोडवला असता तर नक्की ही नापास झाली असती. आंधळी कुठली, तो बोलला आणि कुत्सितपणे हसू लागला. त्या तिघींनीही त्या मुलाकडे दुर्लक्ष केलं आणि कॅन्टीनमध्ये निघून गेल्या. तिघीही टिफिन खायला बसल्या, पण कामिनीला मात्र खूप वाईट वाटलं. किती टोचून बोलला होता तो मुलगा तिला. ती हुशार असूनही तिला असं बोलण्यात आलेलं. तिची अजिबात खाण्याची इच्छा उरली नाही. कामिनी, अगं काय झालं, जेवत का नाहीये? पूजाने विचारलं. काही नाही, मला भूक नाहीये, कामिनी उदास होऊन म्हणाली. कामिनी, तू त्या मुलाच्या बोलण्याचा विचार करू नको. लोक काहीही बोलतात, तू लक्ष देऊ नको. तू हुशार आहेस, हे सत्य नाही बदलणार, पूजा समजावत म्हणाली. अगं पण कुणीही हेच म्हणेल ना की मी नवऱ्याच्या जीवावर उड्या मारते.
सुधीरलाही असंच ऐकून घ्यावं लागेल ग. एवढा प्रसिद्ध बिझनेसमॅन एका आंधळीसोबत संसार करतोय. लोक किती नावं ठेवत असतील त्यांना. मला विचार करूनच वाईट वाटतंय. मी खरंच त्यांच्या आयुष्यात राहायला नको ग. कामिनी हिरमुसून म्हणाली. पण इकडे पूजा आणि अमृताने डोक्यावर हात मारून घेतला. पूजा जरा रागातच म्हणाली, गप्प बस ग. काहीही काय बोलतेस? सुधीर जिजूंचं तुझ्यावर इतकं प्रेम आहे, तरीही तू त्यांना सोडण्याच्या गोष्टी करत आहेस. वेडी झालीस का? तू खूप लकी आहेस कामिनी, कारण तू सुधीर जिजूंसारखा जोडीदार तुला मिळाला. किती समजून घेतात ते तुला, किती काही करतात तुझ्यासाठी. एवढंच नाही तर तुझ्यासाठी ते सूरज अवचार सारख्या प्रसिद्ध सिंगर सोबत बोलले. त्यांना तुला आनंदात पाहायचे आहे आणि त्यासाठी ते लोकांचा विचार अजिबात करत नाही. आणि तू काय वेड्यासारखी लोकांकडे लक्ष देत आहेस. दिस इज रिअली बॅड कामिनी. सॉरी, तू चिडू नको आता. मला तुझी भीती वाटते. कामिनी म्हणाली. हो ना, मग जेव गुपचूप आणि परत असे भलते सलते विचार डोक्यात आणू नको. पूजा रागावून म्हणाली. तशी कामिनी गुपचूप जेवण करू लागली. तिघीही टिफिन खाऊन झाल्यानंतर क्लासमध्ये निघून गेल्या. कसे असतात ना लोक, स्वतःला तर काही करता येत नाही, पण कुणी जर हिंमतीने काहीतरी करून दाखवलं तर त्याला नावं नक्कीच ठेवतात. ते कुणाच्याच सुप्त गुणांना वाव देऊ शकत नाहीत. ते दाखवून देतात की त्यांचं मन किती छोटंसं आहे. पण अशा लोकांकडे किती लक्ष द्यावं हे आपणच ठरवायचं असतं. बघता बघता एक आठवडा उलटला. आज कामिनीचं गाणं रिलीज होणार होतं, म्हणून सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोचली होती. सूरजने कामिनीला फोन करून गाणं रिलीज झाल्याचं कळवलं. तसं तिने सर्वांना सांगितलं. मग सुधीरने यूट्यूबवर गाणं सुरू केलं. सगळे गाणं ऐकू लागले. कामिनीच्या आवाजाने गाण्याला चार लावले होते. सगळ्यांना ते गाणं आणि तिचा तो आवाज, सुंदर आवाज खूपच आवडला. तिच्या आवाजात जणू जादूच होती. वाव कामिनी, किती सुंदर गायलं तू. मला खूप आवडलं गाणं, साक्षी कौतुकाने म्हणाली. थँक्यू, कामिनी म्हणाली. खरंच बाळा, खूप छान आत्मविश्वासाने गायलंस तू. मला तुझं खूप कौतुक वाटतं, आई म्हणाली. थँक्यू आई, कामिनी म्हणाली. आय एम प्राऊड ऑफ यू बेटा, बाबा अभिमानाने म्हणाले. थँक्यू बाबा, कामिनी म्हणाली. गुणाची ग माझी नाचसून. मी आता पूर्ण कॉलनीत पेढे वाटणार आहे. मग बघ कशी सर्वांची तोंड बंद होतील. अशीच प्रगती करत राहा बाळा, आजी कौतुकाने म्हणाली. हो आजी, कामिनी म्हणाली. सगळे बोलत बसले, पण सुधीर मात्र तेव्हा अचानक रूममध्ये निघून गेला. बाबांना आश्चर्य वाटलं. याला काय झालं? आत्तापर्यंत तर इतका नाचत होता, मग आता याचं तोंड का पडलं? असा निघून का गेला हा? बाबा विचारात पडले. थोड्या वेळानंतर कामिनीला बरेच कॉल येऊ लागले. आधी आईबाबांनी तिला शुभेच्छा दिल्या, नंतर किशोरने पण फोनवर तिला शुभेच्छा दिल्या. तिला खूप छान वाटलं, पण सुधीरने शुभेच्छा दिल्या नाही म्हणून तिचं मन खडू झालं. ती फोनवर बोलून झाल्यानंतर हळूहळू चालत रूममध्ये निघून गेली. सुधीर, तिने रूममध्ये गेल्यानंतर सुधीरला हाक मारली. हां बोल, सुधीर म्हणाला. कामात आहात का? कामिनीने विचारलं. हो, सुधीर म्हणाला. बरं ठीक आहे, स्वयंपाक होत आलाय, 10 मिनिटांनी खाली जेवायला या, कामिनी म्हणाली. सुधीर म्हणाला ओके. मग कामिनीही जास्त न बोलता खाली निघून गेली. थोड्या वेळाने सुधीर खाली आला आणि मग सगळे जेवायला बसले. सगळे जेवताना कामिनीचं कौतुक करत होते, पण सुधीर मात्र शांतपणे जेवत होता. कामिनीला त्याच्या अशा वागण्यामागचं कारणच कळत नव्हतं. तिने काहीतरी टेन्शन असेल म्हणून जास्त विचार केला नाही आणि जेवणावर लक्ष केंद्रित केलं. जेवण झाल्यानंतर सगळे आपापल्या रूममध्ये गेले. कामिनीने थोडा वेळ अभ्यास केला आणि मग मोबाईल टेबलवर ठेवून झोपून गेली. पण आज तिने सुधीरला गुड नाईट म्हटलंच नाही. त्याचा राग आलेला. सुधीर लॅपटॉपवर त्याचे काम करत बसला. झोपलेली असताना अचानक आलेल्या अलार्मच्या आवाजाने कामिनी दचकून उठून बसली. पण तेवढ्यात अचानक तिच्या कानात हळूच सुधीर पुटपुटला. हॅपी बर्थडे बायको. तशी तिच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली आणि ती म्हणाली थँक्यू, लेट्स सेलिब्रेट. तो तिच्या हातात चाकू देत म्हणाला. ती गोंधळून म्हणाली. केक तर नाही आणला, पण पेस्ट्री आणली आहे, ती कट करूया, सुधीर म्हणाला.
मग त्याने तिचा हात हातात घेतला. दोघांनीही मिळून पेस्ट्री कट केली आणि दोघांनीही एकमेकांना पेस्ट्री खाऊ घातली. अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स माय डिअर वाईफ फॉर युअर फर्स्ट सॉन्ग. सुधीर म्हणाला, आता आठवलं का तुम्हाला? काही गरज नाही कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणायची. सॉन्ग रिलीज झाल्यापासून तुम्ही माझ्यासोबत नीट बोलले नाही ना? मग आता मला पण नाही बोलायचं, ती जरा रागावून म्हणाली. आय एम सॉरी लाडू, पण काय करू, मला तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून थोडासा त्रास दिला तुला. एवढं तर चालतंच ना नवरा बायकोमध्ये. सुधीर म्हणाला, हे बघा आता मस्का लावू नका आणि थँक्स बरं का, तुम्ही माझा वाढदिवस लक्षात ठेवला. मला वाटलं तेही विसरले असाल. तसे तुम्ही खडूसच आहात म्हणा. शेवटी काय, रोजमरे त्याला ती पुढे काही बोलूच शकली नाही, कारण सुधीरने तिच्या ओठांना त्याच्या ओठांनी बंदिस्त केलं होतं. त्याने अचानक केलेल्या कृतीने ती थोडी गोंधळली, पण त्याच्या ओठांनी हळूवार होणाऱ्या स्पर्शाने तिचा राग मेणाप्रमाणे वितळला आणि ती त्याला प्रतिसाद देऊ लागली. दोघेही काही क्षणांसाठी एकमेकांत हरवून गेले. वेळेचं भान ठेवता तो तिच्यापासून दूर झाला, पण इकडे मात्र कामिनी तिची हृदयाची धडधड थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू लागली. मी आलोच, तो म्हणाला आणि तिथून निघून गेला. हे सुधीर पन्ना का असे वागतात? कधीही सुरू होतात. त्यांच्या स्पर्शाने मी बेधुंद होते. कसं सांगू यांना? ते जेव्हा पण असे जवळ येतात तेव्हा मला स्वतःला हरवायला होतं. ते जेव्हाही जवळ येतात तेव्हा अजिबात भीती वाटत नाही, कारण खूपच प्रेमळ आहेत ते. मला अजिबात हर्ट करत नाही. आज तर किती सुंदर सरप्राईज दिलं त्यांनी मला सर्वात आधी त्यांनी बर्थडे विश केलं. खूप भारी वाटलं. पेस्ट्री पण खूप टेस्टी होती. आय लाईक इट. मी थोडीशी रुसले तर लगेच त्यांनी माझा राग घालवला. त्यांना बरोबर कळतं माझा राग कसा घालवायचा. किती क्यूट आहेत सुधीर, ती मनातच विचार करत होती आणि तिच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आलेली आणि तिच्या गालावर गुलाबी रंगाची लाली पसरली. सुधीरने रूममध्ये आल्यावर पाहिलं आणि त्याला खूप छान वाटलं. तो तिच्याजवळ येऊन बसला आणि तिला म्हणाला, कामिनी झोपायचं नाही का आज? झोपायचं ना, ती म्हणाली. मग वाट कुणाची पाहतेय? झोप ना, तो म्हणाला. तुमची, ती म्हणाली. ओके, आता आलोय ना मी, मग माझ्या मिठीत शांतपणे झोप, तो तिला जवळ घेत म्हणाला आणि त्याने तिला मिठीत घेतच स्वतःला बेडवर झोकून दिली. तीही शांतपणे त्याच्या मिठीत विसावली. सुधीर, हा बर्थडे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आज तुम्ही मला खूप छान सरप्राईज दिलं. लाईक इट. थँक यू सो मच, कामिनी म्हणाली. इट्स माय प्लेजर. चल झोप आता, उद्या पण बरेच सरप्राईज आहेत तुझ्यासाठी, तो तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला. गुड नाईट, ती म्हणाली. सुधीर म्हणाला गुड नाईट आणि मग दोघेही शांतपणे झोपले. दुसऱ्या दिवशी खूप जणांनी कामिनीला शुभेच्छा दिल्या. दुपारी कॉलेजमध्ये बर्थडे सेलिब्रेशन झाले, त्यामुळे कामिनी खूप आनंदात होती. आज संध्याकाळी तिला कॉलेजमध्ये घेण्यासाठी चैतन्य आला होता. तिला जरा आश्चर्यच वाटलं, पण सुधीर बिझी असेल म्हणून तिने चैतन्याला काही प्रश्न विचारले नाही. थोड्या वेळातच दोघेही घरी परतले. कामिनी कारमधून खाली उतरली आणि हळूहळू चालत घरात निघून गेली. चैतन्य पण तिथून कार घेऊन निघून गेला. अरे बाळा, आलीस तू? जा फ्रेश हो, मी चहा बनवते, आजी म्हणाली. आजी? अहो नको, राहू द्या, आणि घरी कुणीच नाहीये वाटतं, आवाज येत नाहीये कुणाचाच, कामिनी आश्चर्याने म्हणाली. अगं हो, सगळे बाहेर गेलेत, आजी म्हणाली. बरं ठीक आहे, मी फ्रेश होते, कामिनी म्हणाली आणि हळूहळू चालत तिच्या रूममध्ये निघून गेली. डॉक्टर, काही सिरियस तर नाहीये ना? अशोकरावांनी काळजीनेच विचारलं. जास्त काही सिरियस नाहीये, डोक्याला आणि पायाला थोडा मार लागलाय आणि हाताला फ्रॅक्चर झालाय. काही दिवसांत हातही बरा होईल. तुम्ही फक्त त्यांची काळजी घ्या. हातावर ताण येईल अशी हालचाल त्यांना करू देऊ नका आणि त्यांना मेडिसिन्स वेळेवर देत राहा, डॉक्टर म्हणाले. ओके डॉक्टर, अशोकराव म्हणाले आणि डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर पडले. सुधीरचा कंपनीतून परतताना अपघात झाला होता. तो बाईकवरून पडला, त्यामुळे त्याला बराच मार लागला होता. त्याला आजूबाजूच्या लोकांनी दवाखान्यात दाखल केलं आणि मग सुधीरने
अशोकरावांना फोन केल्यावर सगळे हॉस्पिटलमध्ये आले. सगळेच खूप घाबरले होते, त्यामुळे त्यांनी कामिनीला काहीच कळवलं नव्हतं. मित्रांनो, कामिनीचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबून ऑलवर सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल. कामिनीचा पुढचा पार्टही लवकरच टाकेल. तोपर्यंत धन्यवाद.